याच्या आधीचे 50 टाकले होते, बघितलं ते इकोसिस्टीमचे 50 क्वेश्चन्स बघितलेत कोणी? नाही नाही बघितले. बरे हे अजूनही हे 50 क्वेश्चन्स असतील आणि अजून आपण प्रिव्हियस इयरचे काही 50 क्वेश्चन्स घेऊ. ते पेपरला देते मी तुम्हाला प्रिव्हियस इयर, मग त्याचं डिस्कशन आपण करूया. आता हे चुकून मार्क झालंय आन्सर. हे लाईन पिक स्टेटमेंट हे सापडलंय सगळ्यांना. आउट ऑफ 5.5 बिलियन टन्स ऑफ कार्बन रिलीज ईच इयर थ्रू कंबशन ऑफ फॉसिल फ्युएल्स, ओनली नाही, खूप मोठा अमाऊंट आहे. 3.3% बिलियन टन्स स्टे इन दी ॲटमॉस्फिअर. हा पार्ट खूप मोठा आहे हे लाईन पिक स्टेटमेंटसाठी. इन इकॉलॉजिकल सक्सेशन ॲज टाइम पासेस स्पेशीज डायव्हर्सिटी, व्हॉट हॅपन्स टू स्पेशीज डायव्हर्सिटी. त्याच्या आधी मला सांगायचं की व्हॉट इज इकॉलॉजिकल सक्सेशन आणि व्हॉट आर टाइप्स ऑफ इकॉलॉजिकल सक्सेशन. इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय होतं? हा, आन्सर बरोबर आहे, इन्क्रीज होतं. पण व्हॉट इज इकॉलॉजिकल सक्सेशन? ग्रॅज्युअल अँड प्रेडिक्टेबल चेंज आहे बघा, असे दोन वर्ड्स आहेत, ओके ना. इन द स्पेशीज कंपोजिशन ऑफ अ गिवन एरिया इज कॉल्ड ॲज इकॉलॉजिकल सक्सेशन. त्याचे दोन टाइप्स आपण इकॉलॉजिकल सक्सेशनचे बघितले होते. पहिला होता प्रायमरी आणि सेकंड वन होता सेकंडरी. तो प्रायमरी सक्सेशन कुठे होतं? जी बेअर लँड आहे किंवा एखादं आयलंड आहे नवीन, किंवा नवीनच वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी झालेली आहे आणि तो लावारस थंड झालेला आहे, असं जे काही तयार झालेलं आहे, जिथे कधीच लाईफ नव्हतं, अशा ठिकाणी जेव्हा लाईफ तयार होतं तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? प्रायमरी. मग त्याचे एक्झाम्पल पण सांगितले. आणि सेकंडरी सक्सेशन म्हणजे जिथे ऑलरेडी लाईफ होतं, सेटल्ड एकदम क्लायमॅक्स कम्युनिटी फॉर्म झालेली होती, लाईक फॉरेस्ट कम्युनिटी होती. काही कारणास्तव जंगलला आग लागली, पूर्ण जंगल नष्ट झालं आणि आता तिथे पुन्हा आपल्याला काय करायचंय? सक्सेशन करायचंय. सो ते सक्सेशन जे आहे ते सेकंडरी आणि हे फास्ट आहे ॲज कम्पेअर टू प्रायमरी. मग तुमचं क्रॉप फील्ड पण याच्यामध्ये येतं, फॉरेस्ट पण याच्यामध्ये येतं, फ्लडेड लँड पण याच्यामध्ये येईल. एक्झाम्पल, तुम्हाला एक्झाम्पलवरून सुद्धा ओळखायला येईल की कोणत्या टाईपचं हे सक्सेशन आहे. अजून आपण सक्सेशन मध्ये एक बघितलं होतं की झेरॅक सक्सेशन आणि हायड्रॅक सक्सेशन, बरोबर का? झेरॅक सक्सेशन कुठे सुरू होतं? डेझर्ट लँडवर सुरू होतं. आणि हायड्रॅक सक्सेशन कुठे होतं? वॉटरमध्ये, जिथे जी लँड ऑलवेज वॉटर लॉस्ड असते असं लँडमध्ये सुरू होतं. आणि या दोन्ही कंडिशनमध्ये आपण मिडल व्हॅली तयार करतो आणि ती असते मेझिक कंडिशन. सो मेझिक इज नॉट टू ड्राय, नॉट टू वेट, म्हणजे एकदम डेझर्ट पण नाहीये आणि एकदम वॉटर पण नाहीये. सो अशा सुटेबल कंडिशन्स तयार करायचा, त्याला काय म्हणायचं? सक्सेशन. सो ते हायड्रॅक आणि झेरॅक असे दोन्ही पण प्रकार आपण बघितले होते. नेक्स्ट, याचा आन्सर काय मार्क करू मग? increases. Third question, on land plants get carbon from, कुठून मिळतो? फर्स्ट ऑप्शन आहे फिक्सेशन ऑफ atmospheric CO2 during photosynthesis. The CO2 dissolved in soil water, supplements added to the soil and carbonate rocks in the surrounding. So याच्यातला कोणता सोर्स आहे? जमिनीवरती राहणारे प्लांट आहेत असं स्पेशली मेन्शन केलेलं आहे. सो प्लांट्सला कार्बन कुठून मिळतो? कुठून मिळणार आहे? कुठून येईल? इथून. फिक्सेशन तर कॉमन सेन्स यूज करायचं, त्याच्यासाठी पुस्तकात लाईन पिक स्टेटमेंट शोधत नाही बसायचंय. सो सोर्स ऑन लँड म्हटलंय की फोटोसिंथेसिसच. सेकंड, व्हर्टिकल स्ट्रॅटम ऑर लेअर ऑफ द फॉरेस्ट इज ऑक्युपाइड बाय. हे तुम्हाला त्या आपण स्पॅशियल पॅटर्न शिकलो बघा. किती पॅटर्न शिकलो? स्पॅशियल पॅटर्न 2 शिकलो. स्पॅशियल पॅटर्न 2 पॅटर्न शिकलो. पहिला पॅटर्न होता, त्याला जे नाव दिलं होतं आपण, इट इज कॉल्ड ॲज झोनेशन अँड सेकंड वन इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटिफिकेशन. सो झोनेशन कसं असतं आणि स्ट्रॅटिफिकेशन कसं असतं? झोनेशन व्हर्टिकल असतं, हॉरिझॉन्टल असतं. येस, इट इज हॉरिझॉन्टल आणि स्ट्रॅटिफिकेशन इज, बरोबर सांगितलंय का बघा तुम्ही मला? व्हर्टिकल आणि एकदा चेक करायचंय तुम्ही मला हे बरोबर सांगितलंय का? व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल बरोबर सांगितलेलं आहे का? मग आता हे आन्सर सांगायचंय मला की सेकंड स्ट्रॅटा, सेकंड लेअर कोणी ऑक्युपाय केलेली आहे? तिथे नाही सापडणार, ते मागच्या पेजवरती सापडेल. हा पिक्चर मधला आन्सर आहे, म्हणजे एक चित्र दिलेलं आहे त्याच्यातलं हे आन्सर आहे. सक्सेशन मध्ये वगैरे सापडेल तुम्हाला. श्रब्स मार्क करू. ओके, सेकंड श्रब्स सापडलं कुठे? सांग सगळ्यांना. पेज नंबर 308 वरती. ओके,
A wolf had just eaten a lamb. बघा. And when a tiger saw the wolf, it attacked it and consumed it. The tiger in ecological term is. काय झाला टायगर ह्याच्यातला? क्वेश्चन नीट वाचायचा आहे. इकॉलॉजिकल पिरामिड्स आपण शिकलोय. किती इकॉलॉजिकल पिरामिड शिकलोय आपण? इकॉलॉजिकल पिरामिड 3 शिकलोय. पहिला कोणता? पिरामिड ऑफ बायोमास, पिरामिड ऑफ नंबर, पिरामिड ऑफ एनर्जी. आता ह्याच्यात तुम्हाला ट्रॉपिकल लेवल्स फाइंड आउट करायच्यात. इथे आपल्याला हा पिरामिड आहे. सो इथे कोण असतात? प्रोड्युसर्स असतात, म्हणजे ऑलवेज प्लांट्स असतात. इकडे प्रायमरी कन्झ्युमर्स असतात, सेकंडरी कन्झ्युमर्स आणि टर्शरी कन्झ्युमर्स. ट्रॉपिक लेवल सांगायची झाली तर फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक लेवल, थर्ड ट्रॉपिक लेवल आणि फोर्थ ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवल चेंज आहेत. आता त्यांनी विचारले की वुल्फ हॅज जस्ट इटन अ लॅम्ब. लॅम्ब कुठे येईल? सेकंड मध्ये येईल लॅम्ब. बर, इथे आला लॅम्ब. वुल्फनी काय केलंय? लॅम्बला नुकतंच खाल्लंय, म्हणजे वुल्फ कुठे असणार आहे? इथे असणार आहे. बरोबर आहे का बघा. अँड वेन टायगर सॉ द वुल्फ, it attacked it and consumed it. So tiger in the ecological term is, बघूयात, is it tertiary consumer? Yes. हे लगेच असं विचार करत नाही बसायचं. ट्रायंगल ड्रॉ करायचा, तिथले तिथले प्राणी लगेच तिथे रफ मध्ये टाकून द्यायचे, आन्सर लगेच येतं. फूड, वॉटर, मेडिसिनल रिसोर्सेस अँड ऑर्नामेंटल रिसोर्सेस कंप्राइजेस. किती सर्व्हिसेस शिकलोय आपण? इकॉलॉजिकल लास्ट पार्ट. इकॉलॉजिकल सर्व्हिसेस 4 कॅटेगरीमध्ये आहेत बघा. 4 कॅटेगरीमध्ये आपण इकॉलॉजिकल सर्व्हिसेस डिवाइड केल्यात. ह्या 4 कॅटेगरी इथेच आहेत. एक आहे सपोर्टिंग सर्व्हिस, प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस, रेग्युलेटिंग सर्व्हिसेस आणि कल्चरल सर्व्हिसेस. तर तुम्हाला विचारले फूड, वॉटर आणि मेडिसिनल रिसोर्सेस हे कोणत्या सर्व्हिसमध्ये येतं? प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस मध्ये. मार्क करू. ओके, इट कम्स अंडर प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस. करेक्ट. बाकीचे हे आतापर्यंत बघितले तर बरेच क्वेश्चन आपण हे फक्त ते एक्झाम्पल देऊन आपल्याला हे कशात येतं हे विचारतात. फक्त सर्व्हिस कोणत्या सर्व्हिस मध्ये जातं. कंप्लीट ए अँड बी इन द गिवन पिरामिड ऑफ एनर्जी. सो पिरामिड ऑफ एनर्जीचा ए आणि बी ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे कोणता लॉ इथे लागू पडतो? लॉ ऑफ 10%. कोणाचा लॉ आहे हा? लिंडरमॅनचा लॉ आहे. लॉ ऑफ 10% काय सांगतो? एका ट्रॉपिक लेवल कडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल कडे किती पर्सेंट एनर्जी जाते? ओनली 10% ऑफ एनर्जी ट्रान्सफर्स टू द नेक्स्ट ट्रॉपिक लेवल. जेव्हा प्रोड्युसर्स एनर्जी मिळवतात तेव्हा त्यातली सम अमाऊंट ऑफ एनर्जी दे यूज फॉर देमसेल्स. सम अमाऊंट ऑफ एनर्जी लुजेस इन द फॉर्म ऑफ हीट आणि त्यातली 10% दे पास टू द नेक्स्ट ट्रॉपिक लेवल. मग आता तुम्हाला इथे सांगायचं इथे जर 0.1% असेल आणि इकडे 100% असेल तर व्हॉट विल बी ए अँड व्हॉट विल बी बी? ए किती असेल? 10% आणि हे किती असेल? आन्सर काय येईल तुमचं? किती आन्सर आलं? फर्स्ट. ओके, समजलंय तुम्हाला लिंडरमॅनचा लॉ. फॉलोइंग आर द लिमिटेशन्स ऑफ इकॉलॉजिकल पिरामिड एक्सेप्ट. किती लिमिटेशन शिकलोय आपण? हा 2 मार्कला तुम्हाला मी थिअरीला पण क्वेश्चन सांगितलं होतं की इकॉलॉजिकल पिरामिडचे डिसएडव्हान्टेजेस म्हणू शकता किंवा लिमिटेशन्स म्हणू शकता. पहिलं बघूया. इट डज नॉट अकोमोडेट अ फूड वेब. बरोबर आहे, हे आहे. त्यांनी फक्त फूड चेनचाच विचार केलाय. फूड वेबला कुठेही जागा दिलेली नाहीये. इट शोज द रिलेशनशिप अमंग ऑर्गॅनिझम्स ॲट डिफरंट ट्रॉपिक लेवल्स. इट अज्युम्स अ सिम्पल फूड चेन दॅट नेव्हर एक्झिस्टेड. सॅप्रोफाइट्स आर नॉट गिवन एनी प्लेस. बरोबर आहे. कोणता आन्सर करेक्ट आहे? कारण एक्सेप्ट विचारलंय ना, याचा अर्थ 3 लिमिटेशन्स आहेत आणि 1 इज अप्लिकेबल. सो दिस 1 इज अप्लिकेबल at different tropic levels. Option B. Question number 9. Given below are 2 statements. Species composition of an area is environmentally regulated. Primary ecological succession is rapid process. दोन्ही विचार करून सांगायचं आहे. दोन्ही स्टेटमेंट्स कोणतं करेक्ट आहे, इनकरेक्ट आहे, काय आहे ते सांगायचं आहे. स्पेशीज कंपोजिशन ऑफ एन एरिया इज एन्व्हायरमेंटली रेग्युलेटेड आणि सेकंड आहे की प्रायमरी इकॉलॉजिकल सक्सेशन इज रॅपिड प्रोसेस. प्रायमरी रॅपिड प्रोसेस आहे का? बरं, पहिलं काय आहे? एन्व्हायरमेंटली रेग्युलेटेड आहे. इकॉलॉजिकल हो की नाही? आहे ना, एन्व्हायरमेंटलीच रेग्युलेटेड आहे. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स डिसाइड करतात ना तिथे कोणत्या प्रकारचे स्पीशीज येणार आणि काय होणार. सेकंड स्टेटमेंट मध्ये काय काय चुकलं त्याच्यामध्ये? पक्का सेकंडरी
फास्ट असतं ॲज कम्पेअर टू प्रायमरी. म्हणजे तुमचा आन्सर काय असायला पाहिजे सांगा बरं. फर्स्ट करेक्ट आणि सेकंड काय ऑप्शन आहे माहिती आहे? सी पहिलं बरोबर आहे. लॉक किया जाए. अमिताभ बच्चन सारखे इथे काही प्राइज नाही लावलेले आपण. 1000चा क्वेश्चन 10,000चा क्वेश्चन असा नाही आपला. Wheat, rice and sugarcane fields are included under which ecosystem? Wheat, rice and sugarcane fields कोणत्या टाईपची आहे? आर्टिफिशियल आहे, नॅचरल आहे, सेल्फ सस्टेनेबल आहे का एक्वाटिक आहे? आर्टिफिशियल आहे. ओके, आर्टिफिशियल आहे ती म्हणतीये. आर्टिफिशियल आहे तर बघूया. आर्टिफिशियल येस. नॅचरल मध्ये काय येतं? फॉरेस्ट येतं, कारण लँडवरची असेल तर. आता शुगरकेन ही जमिनीवरती घेतली जाणारी पीक आहे, त्याच्यामुळे ही अक्वेटिक नाहीये. आणि सेल्फ सस्टेनेबल नाहीये. इथे ह्युमन ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामुळे सेल्फ सस्टेनेबल नाहीये. नेक्स्ट वन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज स्टार्टिंग मटेरियल ऑफ डेट्रिटस फूड चेन? किती प्रकारच्या फूड चेन्स आपण शिकलेलो आहोत? फूड चेनचे टाइप्स 3 टाइपच्या फूड चेन आहेत. एक आहे डेट्रिटस फूड चेन, दुसरी फूड चेनचं नाव आहे पॅरासाइटिक फूड चेन, आणि तिसरी सांगू शकताय? येस, थर्ड वन इज ग्रेजिंग फूड चेन. आता यांनी विचारलंय विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ स्टार्टिंग मटेरियल ऑफ डेट्रिटस फूड चेन? डेट्रिटस फूड चेन डेड ऑर्गॅनिक मॅटर इज द स्टार्टिंग मटेरियल ऑफ द डेट्रिटस फूड चेन. येस. डेट्रिवोर्स कोण आहेत माहिती आहेत? विच एनिमल्स आर डेट्रिवोर्स? येस, अर्थवर्म इज डेट्रिवोर्स. Rate at which the solar energy is converted and stored by the producers is called as which type of productivity? Rate at which the solar energy is converted and stored by the producers. Producers कोण असतात? Plants असतात, right? Plants are always producers. Productivity. Productivity चे मेन 2 टाइप्स तुम्ही शिकलाय. फर्स्ट productivity is primary productivity आणि सेकंड वन इज सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ही प्रोड्युसर्सच्या लेवलला असते आणि ही कन्झ्युमर्सच्या लेवलला असते, बरोबर आहे? प्रायमरी मध्ये पण 2 टाइप्स आहेत, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आणि नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आणि ऍक्च्युली यांच्यासाठी जी अवेलेबल असते ती नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असते. मग आता ह्याच्यातलं कोणतं आन्सर आहे? प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीचं ग्रॅम्स पर मीटर स्क्वेअर पर डे त्याचं युनिट आहे. सो इथे कोणतं करेक्ट आन्सर आहे की सोलर एनर्जीला म्हणजे रेडियंट एनर्जीला केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केलंय आणि ती स्टोअर केलेली आहे. कोणती असेल ही एनर्जी? तुम्ही ग्रॉस कधी सांगता की जी प्लांटनी प्रोड्यूस केली, अजून स्वतःसाठी नाही वापरली. स्वतःसाठी वापरल्यानंतर तुम्ही त्याच्यातनं ती मायनस करता रेस्पिरेशनची, तेव्हा तुम्हाला काय मिळते? नेट मिळते. म्हणजे जीपीपी मायनस आर करता तुम्हाला एनपीपी मिळते. पण इथे तसं दिलंय का आर वगैरे काही? मग कोणती आहे ही एनर्जी? ही प्रोडक्टिव्हिटी कोणती प्रोडक्टिव्हिटी असेल? रेट ॲट विच द सोलर एनर्जी इज कन्वर्टेड अँड स्टोर्ड बाय द प्रोड्युसर्स. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी करू मार्क? अजून तिथे लिहिलंच नाहीये ना. तुम्ही सेकंडरी का सांगत होता? सेकंडरी जर इथे म्हणतायत की बाय द प्रोड्युसर्स, तो सेकंडरी कशी येईल? सेकंडरी कन्झ्युमर्सच्या लेवलला आहे ना. नेक्स्ट वन, one of the total incident solar radiation less than 50% of it is photosynthetically active radiation. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? कारण त्याच्यात 2 व्हॅल्यूज आपण मार्क केल्या होत्या की त्याच्यातले 2 to 10% एक होती आणि लेस दॅन 50% होती. तो एक लिहिली होती की फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह एक व्हॅल्यू होती आणि एक व्हॅल्यू जी होती ती किती यूज करतात प्लांट्स त्यातली, बरोबर ना? त्यातली यूज करतात किती? ओनली 2 to 10%. मग आता हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? लेस दॅन 50% काय झाली? फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह आहे, पण प्लांट्स किती यूज करतात? ओनली 2 to 10%. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. Variations of biotic and abiotic components in the ecosystem due to space results in the formation of niche. हे करेक्ट आहे का? Variations of biotic and abiotic components in the ecosystem due to space results in the formation of niche. केलाय का हा वर्ड? हा पण ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन मधला आहे हा. इकडे ह्याच्यातला हॅबिटॅट आणि निचे मधला डिफरन्स दिलेला आहे त्यांनी. पण आता ह्यांनी जे विचारले हे स्टेटमेंट बरोबर आहे का? स्पेशल पॅटर्नची डेफिनेशन काय आहे? स्पेशल पॅटर्न काय म्हणता तुम्ही? फर्स्ट पेज वरतीच आहे तुम्हाला. व्हेरिएशन ड्यू टू स्पेसच आहे ना. मग इथे काय लिहिलंय? मग
इथे काय लिहिलंय, व्हेरिएशन्स ऑफ बायोटिक, तेवढंच फक्त आहे. पण इन द इकोसिस्टम ड्यू टू स्पेस त्याला काय म्हणणार, स्पेशल पॅटर्न फॉर्म करतात, ओके नाही. मग काय येईल, फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आणि दुसरं इनकरेक्ट येईल, बरोबर. बरोबर आहे. हे बघा, त्याला स्पेशल पॅटर्न म्हणतात, स्पेस स्पेशल पॅटर्न. आता हा पण आहे, विच इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ झोनेशन ऑब्झर्व्ड इन वेटलँड फ्रॉम वॉटर टू लँड. आता झोनेशन म्हणजे हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल, झोनेशन म्हणजे हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल म्हणजे असे हो की नाही. मग पहिलं काय होतं बघा, पहिला एरिया कोणता, इंटरटायडल आहे, पहिला इंटरटायडल आहे का, हा डायग्राम मध्ये बघून सांगायचंय. सेकंड मड फ्लॅप्स आहेत, मड काय, फ्लॅट्स. पुढे लो मार्श, नंतर हाय मार्श, लास्ट वन फॉरेस्ट येईल ना, पुढे लँड येईल. मग आता तुम्हाला विचारलंय वॉटर टू लँड, सो इकडे वॉटर होतं, लँड पर्यंत आलेलं आहे. सो ह्याचा सिक्वेन्स तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे. सो आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स. विच वन इज द सबटायडल चॅनल्स, मड फ्लॅट्स, लो मार्श आणि हाय मार्श, तोच करेक्ट आहे. बाकीचे वाटत नाहीयेत ना. इकडे सबटायडल चॅनल्स बघा बरं, सबटायडल कुठे आहे, फर्स्टलाच आहे ना. आन्सर काय येईल तुमचा, सी. त्याच्यामधले प्राणी सांगू शकता का मला, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, त्याच्यात ते एक्झाम्पल्स पण विचारतात की सबटायडल चॅनल मध्ये विच ॲनिमल्स, फिश. मड फ्लॅट्स मध्ये ओके, नंतर लो मार्श मध्ये कॉड ग्रास असेल, इन्सेक्ट्स असतील आणि क्लॅपर्स असतील ना कुठले तरी, आणि लास्ट मध्ये हाय मार्श मध्ये स्पॅरो असेल बघा कोणता आहे ना, ते ॲनिमल्स त्या ह्याच्यातले लेयर्स मधले लक्षात ठेवायचे. 15. How many of the following statements are true about human-induced disturbances like deforestation during primary or secondary ecological succession? कोणते स्टेटमेंट्स काय ओळखायचे आपल्याला, करेक्ट ओळखायचे आपल्याला. ट्रू अबाउट human-induced disturbances, does not affect any species of the organism, can convert particular seral stage to preceding stage, eliminate some species from that area, create new conditions which encourage increase in some species of the organism. So यातले ट्रू स्टेटमेंट्स कोणते कोणते वाटतात, आपण खाली ऑप्शन्स बघूया. वन ओनली, सेकंड अँड फर्स्ट ओनली, आणि खाली दिले तिन्ही पण 1 2 2 3, कोणते करेक्ट वाटतात. परत स्टेटमेंट्स वाचा. फर्स्ट करेक्ट आहे, डिफॉरेस्टेशन ड्यू टू प्रायमरी और सेकंडरी इकोलॉजिकल सक्सेशन, ह्युमन इंड्युस्ड डिस्टर्बन्सेस. कारण नॅचरल पण होऊ शकतं आणि ह्युमन पण होऊ शकतं, पॉसिबल आहे. जसं जंगलला आग नॅचरली पण लागू शकते, माणूस पण लावू शकतो आग त्याला. बोला, लाईन पिक स्टेटमेंट्स असतील. पहिलं काय, पहिलं करेक्ट आहे का सांगा. सेकंड आहे, कॅन कन्वर्ट पर्टिक्युलर सिरल स्टेज टू प्रिसिडिंग स्टेज. ओके, पुढे एलिमिनेशन ऑफ सम स्पेशीज, दॅट एरिया एलिमिनेशन पण होऊ शकतं. डज नॉट अफेक्ट एनी स्पेशीज ऑफ ऑर्गॅनिझम, हे नाही होऊ शकत, हो ना, अफेक्ट करतात. क्रिएट न्यू कंडिशन्स विच एनकरेज इन्क्रीज इन सम स्पेशीज, मग काय काय, हा बरोबर आहे ना, सेकंड थर्ड आणि फोर्थ. कारण अफेक्ट होत नाही असं होत नाही, एव्हरी स्पेशीज गेट अफेक्टेड, पण जेव्हा त्याच्यातनं ते रिकवर होतात तेव्हा ते आधीच्या स्टेजपेक्षा वेगळं स्टेज येऊ शकते. काही स्पेशीज कम्प्लिटली एलिमिनेट होऊ शकतात आणि न्यू कंडिशन नुसार न्यू स्पेशीज तिथे येऊ शकतात, त्या ॲनिमल्स आणि प्लांट्स दोन्ही असतील. The simplest of all nutrient cycles operating in an ecosystem is, which cycle is very simple? आपण दोनच सायकल शिकलोय, एक गॅशियस सायकल, एक सेडिमेंटरी सायकल. गॅशियस सायकल मध्ये कार्बनचं सायकल शिकलोय आणि सेडिमेंटरी मध्ये फॉस्फरसचं शिकलोय. सो ते आन्सर काय असेल,
सिम्पलेस्ट कार्बन असेल का कॉम्प्लिकेटेड आहे? करू मार्क? इकडे बघा, आन्सर बघा. मग आधी का कार्बन बोलले? फॉस्फरसचं सिंपल कसं आहे सांगा बरं. फॉस्फरसचं सायकल सांगा. ऑलरेडी कशाच्या फॉर्म मध्ये असतो? मॅक्झिमम फॉस्फरस इज फाउंड इन सेडिमेंटेशनच्या फॉर्म मध्ये. सेडिमेंटेशन नंतर तो जर खडकांची झीज झाली तर तो डिझॉल्व्ह होईल आणि मग तो कुठे येईल? सॉइल मध्ये. सॉइल मधनं कोणाकडे जाईल? प्लांट्सकडे. प्लांट्सकडे कोणाकडे जाईल? ॲनिमल्सकडे. ॲनिमल्सकडनं परत कोणाकडे जाईल? सेडिमेंटेशनच्या फॉर्म मध्ये. तसं कार्बनचं नाहीये. कार्बनचे सोर्सेस खूप जास्ती आहे. कार्बन डायऑक्साईड रिलीज होण्याचे सोर्सेस खूप जास्ती आहे. कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिस मधनं प्लांट्स मध्ये फिक्स होतो, रेस्पिरेशन मधनं परत तो बाहेर येतो. Following components of ecosystem are all linked to function as an ecosystem unit except, याच्यातले एक नाहीये. ऍक्च्युली 4 ऍस्पेक्ट्स आपण शिकलोय इकोसिस्टीम मध्ये. 4 हेडिंगच्या अंडर आपण अख्खा इकोसिस्टीमचा लेसन शिकलोय. कोणते ते 4 ऍस्पेक्ट्स ऑफ इकोसिस्टीम? 4 ऍस्पेक्ट्स ऑफ इकोसिस्टीम. पहिलं प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, एनर्जी फ्लो आणि न्यूट्रिएंट. याच्यातलं कोणतं नाहीये? येस. स्ट्रॅटिफिकेशन हा काय आहे? स्पेशल पॅटर्न आहे स्ट्रॅटिफिकेशन. In relation to gross primary productivity and NPP of an ecosystem, which one of the following statements correct? एकच आहे. Gross primary productivity is always more than the net primary productivity. Gross primary productivity and net primary productivity are one and the same. No. There is no relationship between GPP and NPP. No. Gross primary productivity is always less than the net. नाही. ग्रॉस जास्त असते एनपीपी पेक्षा. कारण एनपीपी कधी राहते? जीपीपी मधनं रेस्पिरेशन साठी जेव्हा प्लांट्स यूज करतात तेव्हा राहते. त्याच्यामुळे ही ऑलवेज मोर असणार आहे. पायोनियर्स आर द ऑर्गॅनिझम्स ऑफ. कशाला शोधायचंय? पायोनियर्स काय असतात? जसं पायोनियर्स मी इथे म्हटलं, लायकेन्स आर द पायोनियर्स. लायकेन्स ग्रोईंग ऑन रॉक्स. बरोबर. सो पायोनियर मीन्स फर्स्ट ऑर्गॅनिझम दॅट इन्व्हेट्स द बेअर लँड. बरोबर ना? फॉर एक्झाम्पल आपण लायकेनचं घेतलं. त्याच्यानंतर कोणते आले? ब्रायोफाइट्स आले. ब्रायोफाइट्स नंतर टेरिडोफाइट्स आले. टेरिडोफाइट्स नंतर जिम्नोज आले. जिम्नोज नंतर अँजिओज आले. ह्या सगळ्यांना काय म्हणतो आपण? सीरल स्टेजेस म्हणतो. राईट. अँड व्हॉट एव्हर इज इन द लास्ट इट इज कॉल्ड ॲज क्लायमॅक्स कम्युनिटी. सो ह्यांची लेवल कोणती झाली मग? Pioneers occupy the first. Next one. The annual net primary productivity of the whole biosphere is किती असते approximately? होल बायोस्फिअर ची विचारली हा. 170 मिलियन का बिलियन? तो युनिट पण लक्षात ठेवायचा. बी. सो 170 बिलियन. त्याच्यामध्ये 2 दिलेत कारण एक टेरेस्ट्रियल आहे आणि एक जी आहे ती ॲक्वेटिक आहे. बरोबर ना? सो किती टेरेस्ट्रियल आणि किती ॲक्वेटिक आहे ते 2 नाही. ॲक्वेटिक किती आहे? 55. मग राहिलेली किती? बरोबर. राहील लक्षात? टोटल बायोस्फिअरची मार्क करायचंय 170. म्हणून वाचताना ना बिलियन वाचतोय, मिलियन्स वाचतोय. बघितलं ना तुम्ही? असं पण होऊ शकतं. 4ही ऑप्शन 170 येऊ शकतात. 21. द डिग्रेडेशन ऑफ ह्युमस बाय मायक्रोब्स releases inorganic nutrients and this process is called as decomposition च्या 5 stages. चलो 5 stages of decomposition. पहिली स्टेज, पहिली फेज इकडे लक्ष द्यायचंय. फ्रॅगमेंटेशन. नंबर 2 लीचिंग. नंबर 3 कॅटाबॉलिझम. नंबर 4 humification. Number 5 mineralization. So fragmentation we know, breakdown of detritus with the help of retrivores. त्याला काय म्हणतो? फ्रॅगमेंटेशन. अर्थवर्म इज ऍक्टिंग ॲज अ retrivore. सेकंड वन लीचिंग मध्ये काय होतं? येस, वॉटर सोल्युबल जे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आहेत ते पर्क्युलेट होतात सॉइल हॉरिझोन मध्ये. they get out of reach of the plants. त्याला काय म्हणायचं? लीचिंग. कॅटाबॉलिझम
ब्रेकडाऊन ऑफ बॅक्टेरियल आणि फंगल एन्झाईमच्या मदतीनं जे ब्रेकडाऊन होतं त्याला काय म्हणायचं? कशाचं ब्रेकडाऊन होतं? पण फॉर्म होतं रे. मग ही डेफिनेशन काय? मग डिग्रेडेशन ऑफ ह्युमस बाय मायक्रोब रिलीज इन ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. ह्युमिफिकेशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ डार्क कलर्ड कोलायडल अमॉर्फस ह्युमस, त्याला ह्युमिफिकेशन. आणि शेवटची डेफिनेशन वाचायची आहे मिनरलायझेशनची. इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आर रिलीज्ड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. आहे ना? मग आता सांगा की आन्सर मग मला. मिनरलायझेशन बरोबर आहे का? बरोबर आहे ना? ते सेम वाचला पा. रिलीज ऑफ इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स इज कॉल्ड एज mineralization. 22nd, pyramid of energy is always, yes, it is always upright. It can never be inverted. 3 pyramid बघितले. So this pyramid is always upright. दूसरा pyramid होता pyramid of biomass. आणि अजून एक pyramid होता pyramid of number. So exceptionally sometimes these pyramids can be inverted. So tell me the example of inverted pyramid of biomass. येस, ओशनचा पिरामिड. ओके, ओशनचा पिरामिड बिकॉज इकडे प्रोड्युसर्सची संख्या कमी आहे. प्रोड्युसर्स इकडे कोण आहेत? फायटोप्लॅन्क्टॉन्स आहेत. आणि याच्यावरती जगणारे झू प्लॅन्क्टॉन्स खूप सारे आहेत ॲज कम्पेअर्ड टू प्रोड्युसर्स. त्याच्यामुळे दिस पिरामिड इज ऑलवेज इन्व्हर्टेड. टेल मी द एक्झाम्पल ऑफ नंबर पिरामिड वेअर इट इज इन्व्हर्टेड. एक सिंगल ट्री आहे, नंबर एकच आहे, त्याच्यावर नंबर ऑफ इन्सेक्ट्स लिव्हिंग ऑन दॅट ट्री. त्या इन्सेक्टला खायला येणारे बर्ड्स आणि बर्ड्सवर जगणारे पॅरासाइट. सो दिस पिरामिड असा आहे. सिंगल ट्री आहे, इन्सेक्ट्स, बर्ड्स अँड पॅरासाइट. कसा झाला पिरामिड? इन्व्हर्टेड. ओके, दोन्ही इन्व्हर्टेड पिरामिड. इथे आन्सर काय तुमचं? मग आता क्या मार्क करू? ऑलवेज अपराइट. 2023 सेकंडरी सक्सेशन स्टार्ट्स इन अन एरिया. हे डिस्कस केले आता आपण. Where it starts, where no living organisms ever existed? No. Which has lost all the living organisms that once existed? Correct. Where only one species of organism existed? असं कधीच होऊ शकत नाही. Where human beings live? No. So which has lost all the living organisms that existed? So एखादं फॉरेस्ट असू शकतं, क्रॉपलँड असू शकते. कन्सेप्ट ऑफ इकोसिस्टम प्रोडक्टिव्हिटी इज बेस्ड ऑन. कशावरती बेस्ड आहे कन्सेप्ट ऑफ प्रोडक्टिव्हिटी? हे लाईन पिक स्टेटमेंट असेल प्रोडक्टिव्हिटी मध्ये. Concept of productivity is based on pyramid of number, pyramid of biomass, का pyramid of energy, or both? Only biomass. Okay. कुठे वाचलं बायोमास? वाचा मोठ्याने आता. वाचा मोठ्याने. पुढे. शोधा नंतर हे सांगा मला. हा क्वेश्चन लक्षात ठेवा. कन्सेप्ट ऑफ काय विचारलंय? इकोसिस्टम प्रोडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन. इथे त्यांनी पिरामिड, तुम्ही ते हे तू जे वाचलं त्याच्यामध्ये आता ते बायोमास प्रोडक्शन वाचलं ना? हो ना, जनरेशन ऑफ बायोमास. In a grassland ecosystem, primary consumer is deer. Then secondary consumer is leopards. Leopards get about 100 joules of energy. Then the primary productivity of the ecosystem and the energy available to the deer will be and dash joules. आता हे सांगायचं तुम्ही. 10%चा लॉ इथे यूज करायचा. त्याच्या आधी तुम्हाला फूड चेन क्रिएट करावी लागेल. सो फूड चेन क्रिएट करूया आपण. ग्रासलँड आहे म्हणजे सपोज ग्रासवरती खायला कोण आलाय? प्रायमरी कंझ्युमर कोण आहे? डिअर. आणि सेकंडरी कंझ्युमर लेपर्ड्स आलेत डिअरला खायला. सो हा झाला सेकंडरी कंझ्युमर, हा झाला प्रायमरी कंझ्युमर आणि हा झाला प्रोड्युसर. आता त्यांनी आपल्याला सांगितले की प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी लेपर्ड्सकडे किती आलंय? 100 जूल्स एवढी एनर्जी लेपर्ड्सकडे आली आहे. तर तुम्हाला काढायची आहे की किती असेल, म्हणजे प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी किती असेल आणि डिअरला अवेलेबल किती असेल. इथे किती येईल? 1000
आणि इथे किती येईल 10,000. सो आन्सर काय आलं मग तुमचं 10,000 1,000 बरोबर. समजलं ना. पटकन लिहून काढायची पुढचे आन्सर त्याशिवाय येणार नाही पटपट. करेक्ट ऑर्डर ऑफ सक्सेशन इन हायड्रोसेट. हायड्रॅक सक्सेशन झेरॅक सक्सेशन दोन्ही बघितलेले आहेत. हे सगळे ह्याच्यात दोन्ही प्रकारे मी तुम्हाला दिलेले आहे बघा. मागच्या साईडला जे पिक्चर्स मध्ये दिलेत ते तुम्हाला तो एक प्रकार वेगळा आहे आणि मी लिहून दिलाय त्याच्यात एक्झाम्पल्स दिलेले आहेत. वाच ते पहिल्या स्टेपचं नाव काय. नंबर 1 काय लिहिले तिथे पिक्चर मध्ये फायटोप्लॅन्क्टॉन्स. नंबर 2 सबमर्ज्ड दिलेत. नंबर 3 फ्री फ्लोटिंग सबमर्ज्ड अँड फ्री फ्लोटिंग. नंबर 4 रीड स्वॅम्स. नंबर 5 मार्श मिडो. नंबर 6 श्रब्स. 6च आहेत. क्लायमॅक्स फॉरेस्ट. मग आता तो एक सिक्वेन्स आहे आणि आता तुम्हाला विथ एक्झाम्पल वाचायचं आहे. म्हणजे पहिला तर कंपल्सरी फायटोप्लॅन्क्टॉन्स आहेत. तर फायटोप्लॅन्क्टॉन्स वाले इथे 2 आहेत एक्झाम्पल्स. फायटोप्लॅन्क्टॉन्स नंतर कोण येतील. मार्श मिडो येईल. नीट बघा मार्श मिडो कसा येईल लगेच. रुटेड सबमर्ज्ड येईल. रुटेड नंतर रुटेड फ्लोटिंग येईल. फ्लोटिंग नंतर रीड स्वॅम. आताच वाचलं ना सी. मग क्लायमॅक्स फॉरेस्ट. ओके. आता मला एक्झाम्पल सांगा बरं याचे. चला बरं. फायटोप्लॅन्क्टॉन्स नंतर रुटेड सबमर्जचे एक्झाम्पल काय आहे. हायड्रिला. नक्की हायड्रिला. बर हायड्रिला नंतर रुटेड फ्लोटिंग लोटस. फ्री फ्लोटिंग पिस्टिया. रीड स्वॅम टायफा. टायफा नंतर Cyperus. Cyperus is a plant where it has 2 types of stomata. डम्बेल शेपचा पण आणि किडनी शेपच्या पण अशा दोन्ही टाईपच्या स्टोमॅटा असणारे एकच प्लांट आहे सायपरस. सायपरस नंतर अल्नस. इट इज अल्नस आणि क्वेरिकस. येस लास्ट वन इज क्वेरिकस फॉरेस्ट मध्ये. 27 चलो करो. हर्बिवर्स कशामध्ये जातात. जर कार्निवर्स सेकंडरी कंझ्युमर्स आहेत तर हर्बिवर्स कोण झाले प्रायमरी कंझ्युमर्स. येस सिंपल प्रायमरी कंझ्युमर्स. सोपा हा लेसन. रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ड्युरिंग फोटोसिंथेसिस इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. येस आणि हुशार झालेले आहात तुम्ही. फास्ट उत्तर द्यायला लागलेले आहात. नेक्स्ट क्वेश्चन ऑन स्क्रीन. In a forest ecosystem, the primary producers are tall trees. Primary consumers. चलो लगेच लिहून काढायचं. वेळच नाही घालवायचा आपल्याकडे. टाइमच नाहीये. जर कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन्स आहेत तर पहिलं कोण आहे ट्रीज. प्रायमरी कंझ्युमर्स कोण आलेत डिअर. नंतर वुल्फ. झाले एवढेच दिले. हा ट्रीज कडे किती आहे 1 2 3 किती शून्य आहेत 7 शून्य आहेत. पुढच्याकडे किती शून्य जातील. एकच कमी करायचं ना म्हणजे किती ठेवायचे 6 आणि त्याच्या पुढच्याकडे अजून एक. मग आता शोधा बरं असे कोण आहे तिथे. सहा आणि 5 पाहिजेत ना. मग 6 आणि 5 4 डोळ्यांनी बघतायत मॅक्झिमम लोक तरी काउंट होत नाहीये. 4 डोळ्यांनी काही शून्य दिसत नव्हते का डबल दिसत होते. हो ना. चलो आयडेंटिफाय द करेक्ट सेट ऑफ प्रायमरी कंझ्युमर्स. प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे हे कोण असणार आहेत सगळे प्लांट इटर्स आहेत. मग कोण कोण आहेत बघा प्लांट इटर्स प्रायमरी कंझ्युमर्स मध्ये. मॅन आणि लायन तर नाहीच आहेत. हे टॉप लेवलचे आहेत. सगळ्यांना खाणार आहेत हे. बर्ड फिश आणि वुल्फ नाही. झू प्लॅन्क्टॉन्स ग्रास हॉपर आणि काऊ. ऑप्शन नाही. ए नक्की नम्रता. Which of the following is the largest ecosystem on earth? ओशन. सगळ्यात जास्ती समुद्राचं पाणी आहे. इन प्रायमरी सक्सेशन ऑन रॉक्स द पायोनियर स्पेशीज इज क्रुस्टोज लायकेन. बरोबर आहे. येस लायकेनच आहे.
And in hydride succession, the climax would be a forest. Yes, both statements are correct. So option is बाळा क्लायमॅक्स कम्युनिटी. तुम्ही ना वर्ड शोधता, वर्ड तुम्ही त्याच्या आजूबाजूला नाही वाचत आणि ते दिसलं की लगेच बडबडता. फॉरेस्ट इज पहिलं स्टेटमेंट. स्ट्रॅटिफिकेशन इज हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन. इट इज वर्टिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, फॉरेस्ट इज गुड एक्झाम्पल ऑफ स्ट्रॅटिफिकेशन. फॉरेस्टच एक्झाम्पल दिले का स्ट्रॅटिफिकेशन मध्ये? मग अशीच वाचलं ना. काय दोन्ही करेक्ट आहेत? मग आता चुकलं ना. पहिलं इनकरेक्ट आहे आणि दुसरं करेक्ट आहे. काय मार्क करू मग? आता चुकले तर मार्क खाणार आहे. आणि वाचलेले आहेत. तुम्ही पण बोलत जा रे, तुम्ही पण वर्गात आहात ना. झोनेशन इज स्पेशल पॅटर्न विच ऑकर्स हॉरिझॉन्टली अलॉंग द ग्राउंड. कोणता? खूप वेळा गेले आता हे. मेन्शन द ह्युमन ऍक्टिव्हिटीज दॅट सिग्निफिकंटली इन्फ्लुएन्स द कार्बन सायकल. ह्युमन ऍक्टिव्हिटी. का डिफॉरेस्टेशन अँड बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल नसेल? फक्त माणूस फक्त लाकडं. मग वाचायचं कोण? 4-4 डोळे दिलेत तर वाचायला पाहिजे ना आपण. खालचे पण ऑप्शन्स. पुढचं. आणि ह्यांना 4 डोळे नाहीत म्हणून एकाकडे आहेत. कमी हे संख्या यायची त्याच्यामुळे वाचायला थोडा स्पीड कमी यांचा. An ecosystem that requires a constant inputs in terms of energy or material is called as constant input लागणारी इकोसिस्टीम. वाच स्टेटमेंट वाच. आता मार खाल्ला तू. मग इथे डू नॉट आहे का? डू नॉट रिक्वायर. मग कोणाला लागेल इथे? बघा ना, आर्टिफिशियल इकोसिस्टीम. कारण इथे टेरेस्ट्रियल दिली पण नॅचरल का आर्टिफिशियल ते नाही दिलेलं आहे. नॅचरल इकोसिस्टीमला कुठेही इनपुट्स लागत नाही. ती नॅचरली सेल्फ सस्टेनेबल असते. डू नॉट वाचत नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट अबाउट प्रायमरी अँड सेकंडरी इकोलॉजिकल सक्सेशन. तर ते पण डिस्कस केलं. मला आन्सर सांगू शकता. प्रायमरी सक्सेशन ऑकर्स वेअर नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वेअर प्रेझेंट बिफोर. बरोबर आहे. प्रायमरी सक्सेशन इज स्लो. बरोबर आहे. सेकंडरी सक्सेशन इज क्विकर. बरोबर आहे. सॉइल इज ऑलरेडी प्रेझेंट वेअर प्रायमरी सक्सेशन टेक्स प्लेस. सॉइल इज ऑलरेडी प्रेझेंट वेअर प्रायमरी सक्सेशन टेक्स प्लेस. नो, तिथे तर सॉइल फॉर्मेशन पासून सुरुवात करायची आपल्याला. सो ते कसं करेक्ट असेल? सो 1 स्टेटमेंट इज इनकरेक्ट. Identify the incorrect statement. That means 3 statements are correct. Atmospheric inputs of phosphorus through rainfall are much higher than the carbon inputs. नाही, उलट कार्बनचा इनपुट जास्ती आहे as compared to phosphorus. So पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे, पण तरी पण चेक करूयात आपण. Exchange of phosphorus between organism and environment is negligible. Yes, phosphorus is always in short supply, so that is acting as a limiting factor. Sudden influx of phosphorus can result in eutrophication of water bodies. Yes, eutrophication of water bodies मध्ये काय सांगितलं तुम्हाला? जिथे सांडपाण्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जर वाढलं तर तिथे अल्गीची संख्या ब्लूम होते एकदम. त्याला म्हणायचं युट्रोफिकेशन. युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम प्रोड्युसर्स टू कन्झ्युमर्स and finally dissipate and loss as a heat is called as. काय म्हणणार आला याच्यातलं तुम्ही? एनर्जी फ्लो. बरोबर. एनर्जी फ्लो इथे लिहिलंय ना, एवढं वाचा ना. एनर्जी बद्दलच बोलतायत ना. कशाला प्रोडक्टिव्हिटी, न्यूट्रिएंट सायकलिंग. दीज आर द 4 कंपोनेंट्स ऑफ इकोसिस्टीम. त्या 4 कंपोनेंटच्या अंदरच अख्खा लेसन शिकलो आपण. 40 dash is the functional unit of nature where organisms interact with each other and with the surrounding. Which is the functional unit of nature. पहिल्याच पॅराग्राफ मध्ये आपण मार्क केलेलं आहे. बी इकोसिस्टीम. लेसनचं नावच इकोसिस्टम आहे. इकोसिस्टम कॉमन. The growth of lichens on the rocks followed by mosses, herbs, shrubs and trees is the example of. Rocks वर सुरू झालेला आहे. कसलं सक्सेशन आहे? Which type of succession it is? झेरॅक सक्सेशन आहे का हायड्रॅक सक्सेशन आहे?
बोलो. स्पीड बघा 46 मिनिट झालेत. आपण क्वेश्चन झेरॉक्स सक्सेशन मार्क करू. झेरॉक्स सक्सेशन बी अँड सी काय लिहिलंय? मी बोलत होते पण आवाज आहे ना निघतच नव्हता. माईक द्यायला पाहिजे होता. हा चलो. पिरामिड ऑफ बायोमास इज इन्व्हर्टेड इन. आता सांगितलं कशाचा बायोमासचा पिरामिड इन्व्हर्टेड आहे. मी असा शब्द पण यूज नाही केला. नाही ओशन. पॉन्ड म्हणजे ओशन का मग बाळा? आज डोकं घाण ठेवलंय का कुठे? घेऊन ये लवकर चल. बेंथिक झोन occupies the lowest vertical strata in which ecosystem? बेंथिक झोन. बेंथिक म्हणजे बॉटमला. सो टेरेस्ट्रियल, मरीन, ग्रासलँड का डेझर्ट? तू जिथे वाचते ना त्याच्यावरतीच ते लास्ट पॅरेग्राफ मध्ये त्या चित्राच्या वरती ती चित्र बसली ना तिथे तिकडच्या पेज वरती. नम्रता मॅडम पलीकडच्या पेज वरती आहे आणि ते लास्ट आहे ना. ओ मॅडम पलीकडे. मॅडम पलीकडच्या पेज वरती ते लास्ट पॅरेग्राफ वाचा. आहे का गवाळा? बेंथिक झोन आहे ना. मग कशाचं आहे हे? समुद्राचं आहे. मरीन वॉटरचं आहे. हा हो मी सांगितल्यावर होच म्हणणार तुम्ही. आणि इकडे ग्रीन दिसलं तर कॉन्फिडेंटली तुम्ही होच म्हणणार. दुसरं नाहीच म्हणू शकत नाही. इकॉलॉजिकल पिरामिड इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. डेफिनेशनच दिलेली ऑफ रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस ट्रॉपिक लेवल्स विथ रिस्पेक्ट टू सगळंच. एनर्जी, बायोमास आणि नंबर तिन्हीचे पिरामिड आपण शिकलोय. सो विथ रिस्पेक्ट टू ऑल. लास्ट स्टॅबिलाइज्ड कम्युनिटी इन अ प्लांट सक्सेशन काय म्हणतात त्याला? जी सगळ्यात शेवटी. इट इज क्लायमॅक्स कम्युनिटी. राईट. शोधा आता किती स्टेटमेंट्स यातले करेक्ट आहेत. Establishment of new biotic community in a primary succession is generally very slow. Yes, it is very slow. Over a period of time, more complex organisms are formed as compared to the previous one. Succession is random process. Species diversity increases as succession proceeds. हे मगाशी स्टेटमेंट होतं करेक्ट. Composition and structure of community remains constant. पहिलं करेक्ट आहे का? ओके पहिलं करेक्ट आहे. पहिलं करेक्ट वाले ऑप्शन्स किती आहेत? 3 आहेत. आता त्याच्यातलं तरी पण त्यातलं जवळजवळ कोणतं करेक्ट आहे तुम्हाला? हे सेम राहतं का? कंपोजिशन अँड स्ट्रक्चर कधीच सेम राहत नाही. कम्युनिटी रिमेन्स कॉन्स्टंट नेव्हर. सो म्हणजे दुसरा ऑप्शन गेला. पहिला पण ऑप्शन गेला. आता काय राहिलाय? मार्क करू. ओ शिट चुकून झालं. हे मार्क झालं. थर्डच बरोबर आहे. हे चुकून टच झालं इकडे. सो सेकंड स्टेटमेंट आणि फोर्थ स्टेटमेंट. सेकंड हे बरोबर आहे. बरोबर. आणि थर्ड मध्ये स्पेशिस डायव्हर्सिटी इन्क्रीजेस. ही रॅन्डम प्रोसेस नाहीये. रॅन्डमली नाही ते. रॅन्डमचा अर्थ समजतो का? कुठूनही सुरू झाली बघा. असं होत नाही पायोनियर स्पीशीज मध्ये झाली क्लायमॅक्स कम्युनिटी पहिल्यांदा आली नाही. त्याला रॅन्डमनेस म्हणतात. अधूनमधून कुठून पण आली तर. पण हे सिरियल प्रोसेस आहे. ही सिरियल स्टेजेस आहेत त्याच्यात. अशी रॅन्डम नाहीये. क्वेश्चन पाहिजे घ्या. Which one of the following pyramid is oceanic ecosystem is? किती हुशार झाले. रिपीट करून हुशार व्हायला लागले. 48. Which gas is likely to be increased in the atmosphere by deforestation? असे प्रश्न विचारू नका. आमचा अपमान होतो आमच्या बुद्धीचा. आम्ही केवढे हुशार आहेत. There is no respiratory release of phosphorus into the atmosphere. Yes, phosphorus नाकातनं नाही बाहेर पडत. Phosphorus is a major constituent of biological membrane म्हणजे सेल मेम्ब्रेन. Yes. न्यूक्लिक ऍसिड. येस. आणि सेल्युलर एनर्जी ट्रान्सफर म्हणजे एटीपी. बरोबर आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे आणि दुसरं स्टेटमेंट काय मार्क केलं? हा पहिलं करेक्ट होतं. दुसरं रॉंग होतं. बरोबर आहे. 50. Which one of the following will not occur during ecological succession from pioneer to climax stage? Not occur. There is change in the diversity. Yes, there is increase in the number. Average size of plants and animals will not increase and there is increase in total biomass. Option C. बऱ्यापैकी झालेलं आहे तुमचं. लेसन फार सोपं आहे. सीडीला याच्यातले 4 क्वेश्चन कंपल्सरी येतात. 4 मार्काचं याचं वेटेज आहे. 4 ते 5 क्वेश्चन पडतात म्हणजे पडतातच. हो बघा 4, 5 खूप आहे. आपल्यासाठी एक एक मार्क महत्वाचा आहे आपला. थांबूयात. न्यू चॅप्टरला सुरुवात करू आज आपण.